आज आहे वेनसडे आणि मस्तपैकी इकडे आम्ही फिश आणले होती. तर सर्व फिशला मी मस्त मसाला वगैरे लावून घेतला. त्यानंतर ओवीसाठी पण सेपरेट फिशला मसाला लावून घेतलेला. ओवीसाठी वेगळे बोंबील तयार केले होते. कालवण्यासाठी थोडेसे प्रॉन्स ठेवलेले. इकडे बांगडा पण व्यवस्थित असं मॅरिनेट करून घेतलेला आहे. आणि इकडे सर्व तयारी करतच होती. तेवढ्यात शार्वी पण आली होती, ओवीची फ्रेंड. तर त्या दोघींकडे पण लक्ष देता देता सर्व काम उरकत होती. त्यानंतर त्यांना दिलं खायला बिस्किट. त्या दोघी खेळत होत्या मस्त छान अशा. आणि त्याच्यामध्ये ओवी शानी तिकडे अंधार आहे तिकडच्या रूममध्ये, तर तिला म्हणते तिकडे चल तिकडे चल. पण शार्वी काही जात नाही, कारण शार्वी त्या दोघींकडे लक्ष देता देता मी माझं काम पण करत होती. आता नंतरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघा, शार्वी तिला सांगते की तिकडे भूतू बाबा आहे, तिकडे जाऊ नको. आणि आमची मॅडम सांगते नाही तिकडे बाबा आहे, शार्वी तू चल. एवढी तिला फोर्स करत होती ना तुम्ही. मी फटके देईन ना उभी. बाबांना कस्टमर आहेत. खेळ का तू इथे, भूतू बाबा आहे तिकडे. मला सांग बाबा बिझी आहेत की नाही. बाबांना कस्टमर. ती बघ किती छान खेळते. इकडे मला शार्वी सांगायला आलेले की ओवीने इथे पाणी सांडवलं आहे. ओवी किती बघा पाणी सांडवून इथे खेळतेच, कारण मी त्या दोघींना पाणी प्यायला दिलेलं. तर आमच्या मॅडमने सायकलवरती पूर्ण पाणी सांडवले. ते सर्व सांगायला मला शार्वीसारखी येत होती. आई ओवी असं करते, आई ओवी तसं करते. ओवी पण एवढी नाटकी आहे ना, तिला ते पाण्यासोबतच खेळायचं होतं. कारण ती काय करते, त्या सायकलच्या डिक्कीमध्ये पूर्ण पाणी ओतून देते आणि त्याच्यासोबत खेळत बसते. आणि तिने शार्वीला पण पाण्यात खेळायला लावलं होतं. पप्पा दूर गेलेत, खेळतो ओवी सोबत. नाही खेळायचं ओवी सोबत. थांब ना थोडा वेळ, जेव्हा जेवण झालं आपल्याला जेव्हा तू जेवशील ना. पोरींना भूक लागली होती, त्याच्यामुळे मग मी पटकन पटापट सर्व कामं करून घेतली. कारण त्यांना चारायचं पण होतं, बराच लेट झाला होता. ऑलरेडी आम्ही 8 वाजताच फिश वगैरे घेऊन आलेलो. त्याच्यामुळे पटपट सर्व गोष्टी करून घेतल्या. त्यांच्याकडे लक्ष पण होतं आणि मध्ये जेवण पण करत होती मी. कारण घरी कोणच नव्हतं, हे सुद्धा शॉपमध्ये होते, त्याच्यामुळे त्यांना पण येता येत नव्हतं. त्याच्यामुळे ह्या दोघींना बघता मस्त आम्ही मध्ये मी त्यांच्यासोबत खेळायला पण जात होती. आणि मग पटापट सर्व जेवण करून घेतलं. फिश तळून घेतलं, तिकडे प्रॉन्सची ग्रेव्ही करून घेतली. आता भाकऱ्या पण बनवून घेते आणि ह्या सर्व गोष्टी करून घेतल्या. आणि नंतर लगेच त्यांना खाऊ पण घालायला घेतलं मी, कारण पटापट बोललं त्यांना खाऊ घातलं की टेन्शन नाही. आणि इकडे आमच्या मॅडमला चारायला लागत होतं, पण शार्वी स्वतःच्या हातानेच खात होती. ती थोडंसं तिखट खायला कंटाळा करते, कधी खाते कधी नव्हती खात. मग ती चपाती आणि भाकरी मी दोन्ही पण गोष्टी घेतल्या होत्या. मध्ये ती भाकरी खात होते, मध्ये चपातीही खात होती. मस्त असं तिचं चाललं होतं. तिचं माझ्या बाजूला बसून व्यवस्थित खात होती. आणि आमच्या मॅडम नुसतं मस्ती करत होत्या, तिला जबरदस्ती असं चारायला लागत होतं. हे सर्व झाल्याच्या नंतर आम्ही शार्वी गेली, त्यानंतर आम्ही गेलो राऊंड मारायला. कारण संध्याकाळी 1 राऊंड तरी पाहिजेच असतं आम्हाला. सर्व काम उरकल्यानंतर 1 राऊंड मारून येतो आणि त्याच्यामध्येच आमचं एक महत्त्वाचं काम असतं, ते सुद्धा आम्ही कामं पण करून येतो. तर आजचा डे असा होता, म्हणजे हा इव्हिनिंग व्लॉग आहे. तुम्हाला कसं वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.